आणि यानंतरची बातमी नागपूरमधली आहे। बच्चू कडू यांचा मोर्चा आता नागपूरमध्ये धडकलेला आहे आणि बच्चू कडूंनी सरकारला दिलेला जो अल्टिमेटम होता तो देखील आता संपलाय आणि त्यामुळे थोड्याच वेळात बच्चू कडू महाएल्गार सभेमध्ये पोहोचणार आहेत। राज्यभरातले शेतकरी हे नागपुरात दाखल झालेले आहेत। बच्चू कडूंचा जो मोर्चा आहे तो नागपुरात धडकलाय आणि अत्यंत मोठ्या संख्येने राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून शेतकरी आणि दिव्यांग नागपूरमध्ये दाखल झाल्याची दृश्य आपण सकाळपासूनच पाहतो आहोत। सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या महाएल्गार मोर्चाच्या अनुषंगाने अपडेट्स आपण जाणून घेऊया। सूरज, राज्यभरातले असंख्य शेतकरी सध्या नागपुरात एकत्रित आलेले आहेत। बच्चू कडू यांचा जो मोर्चा आहे तो आता नागपूरमध्ये धडकलेला आहे। त्यांच्या मोर्चा नागपूरमध्ये येण्याच्या आधीच मोठी गर्दी झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। आपल्या मागे सुद्धा खूप गर्दी दिसते आम्हाला। बच्चू कडूंचं या सगळ्या संदर्भातलं नेमकं काय म्हणणं आपण सातत्याने लोकशाही मराठीच्या माध्यमातून दाखवत आहोत, मात्र सध्या तिथे नेमकं काय घडतंय सूरज, काय तिथली परिस्थिती आहे? नक्कीच अजिंक्य, आपण जर पाहिलं तर काल जो अमरावती जिल्ह्याच्या बिलोरा गावापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जो मोर्चा निघाला होता तो आता नागपूरला धडकलेला आहे। सध्या मी वर्धा नागपूर हायवेवर आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी या ठिकाणी झालेली आहे। हजारोच्या संख्येने जे आहे राज्यभरातील कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी आलेले आहे, त्यामुळे जर पाहिलं तर मोठी वाहतुकीची कोंडी जी आहे वर्धा नागपूर हायवेवर म्हणजे बुट्टीपुरी परिसरात झालेली आहे। बच्चू कडू यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता की 5 वाजेपर्यंत प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या आंदोलनासाठी पाठवावा, मात्र अद्यापर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही। त्यामुळे बच्चू कडूंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम या ठिकाणी संपलेला आहे। त्यामुळे आता काही वेळातच जे आहे महाएल्गार सभेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। या महाएल्गार सभेच्या निमित्तानं जर पाहिलं तर या महाएल्गार सभेमध्ये बच्चू कडू नेमकं कशा प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते आणि काय भूमिका घेते हे महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे। तुर्तास जर पाहिलं तर मुख्यमंत्र्याचं जे रामगिरी निवासस्थान आहे, देवेंद्र फडणवीसांचं मूळ गाव आहे आणि या ठिकाणी रामगिरी निवासस्थानावर बच्चू कडूंनी जाण्याचा जो इशारा दिलेला होता, त्यामुळे खरंच बच्चू कडू आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यामध्ये घुसणार काय या अनुषंगाने सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। कारण काय रामगिरी बंगल्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। नागपूर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जर बघितलं तर कडक असा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। तुर्तास जर पाहिलं तर या ठिकाणी वर्धा नागपूर हायवे परिसरामध्ये जो बुट्टीपुरी परिसर आहे या बुट्टीपुरी परिसरामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 15 ते 20 किलोमीटरचा मोठा जाम लागलेला आहे। एकाच बाजूने या ठिकाणी वाहतूक या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे जर पाहिलं आता काही वेळातच जे आहे साधारणतः 15 मिनिटांमध्ये बच्चू कडू या ठिकाणी महाएल्गार सभेला संबोधित करणार आहे। नेमकं महाएल्गार सभेला संबोधित करत असताना बच्चू कडू काय भूमिका घेते, कारण का दुपारी जर पाहिलं तर बच्चू कडू यांनी उद्याला कदाचित आम्ही महाराष्ट्र बंद सुद्धा शेतकऱ्यांसाठी बंद करू शकतो असा इशारा राज्य सरकारला दिला होता। मात्र अद्यापर्यंत राज्य सरकारच्या वतीने कुठल्याही प्रकारे बच्चू कडू सोबत बोलणी झालेली नाही। त्यामुळे राज्य सरकार सोबत बोलणी झाल्या नसल्यामुळे बच्चू कडू सह राज्यभरातील शेतकरी आक्रमक झालेला आहे। गेल्या 24 तासापासून आम्ही नागपूर जिल्ह्यात आलेलो आहे, मात्र तरी देखील राज्य सरकारने कुठल्याही प्रकारे दखल घेतलं नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। तुर्तास जर पाहिलं तर बुट्टीपुरी परिसरामध्ये ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला होता। पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी बाचाबाची या ठिकाणी झालेली होती। मात्र बच्चू कडूंनी आवाहन केल्यानंतर संपूर्ण कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी शांत झालेले होते। मात्र पुन्हा एकदा जो संपूर्ण ताफा आहे जो ट्रॅक्टर मोर्चा आणि 4 चाकी वाहन असतील, मालवाहू वाहन असतील आणि 407 वाहन असतील, हे संपूर्ण वाहन घेऊन जे आहे बच्चू कडू आता काही 10 ते 15 मिनिटात सभास्थळी जाणार आहे। आणि या स्थळावरून जर पाहिलं तर बच्चू कडू नेमकं काय बोलतात अवघ्या महाराष्ट्र लक्ष लागलेलं आहे। कारण का जर पाहिलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी जो प्रमुख मुद्दा आहे या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही नागपूर शहर सोडणार नाही अशी जी भूमिका आहे बच्चू कडू सर राजू शेट्टी असतील, रविकांत तुपकर असतील आणि इतर जे शेतकरी नेते असतील त्यांनी घेतलेली होती। मात्र आता 10 ते 15 मिनिटांमध्ये नेमकं आपल्याला कळेल की बच्चू कडूंची या ट्रॅक्टर मोर्चाबाबत नेमकी काय भूमिका आहे। ठीक आहे अजिंक्य, ठीक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।